वडिलाचा खून करणाऱ्या आसंगी जत जिल्हा सांगली येथील मुलास जन्मठेपेची शिक्षा. बाहेरगावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने वडिलांचा लाकडी दणक्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण देवाप्पा मोडे वय वर्षे 26 आसंगी जत तालुका जत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सांगलीतील जिल्हा व सत्र न्यायाधीश MS काकडे यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मेघा पाटील यांनी हा खटला चालविलेला आहे. आसंगी जत जिल्हा सांगली येथे राहणारे आरोपी देवाप्पा मोडे यांनी जुलै 2021 मध्ये बाहेरगावी जाण्यासाठी वडील देवाप्पा मोडे यांच्याकडे पैसे मागितले होते, परंतु वडिलांनी पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे वडिलांच्या अंगावर धावून जात त्यांच्या छातीवर डाव्या बाजूस व डाव्या बरगडीवर व डोक्यात लाकडी दणक्याने मारहाण केली. या मारहाणीत देवाप्पा हे गंभीर जखमी झाले होते व त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी कस्तुरा यांनी मुलाविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. उमदी पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक करून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक NB दांडगे यांनी दोषारोप दाखल केला होता. या खटल्यात सरकारतर्फे ॲडव्होकेट मेघा पाटील यांनी काम पाहिले. फिर्यादी कस्तुरा मोडे तपास अधिकाऱ्यांची साक्षीग्राह्य म्हणून आरोपी प्रवीण याला दोषी ठरवले. त्याला खून केल्याप्रकरणी आजन्म कारावास व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.